नमस्कार. शिक्षक भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत चांगली बातमी म्हणजेच खुशखबर ही आहे की तब्बल 30,209 पदांची जाहिरात आलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ही आहे की सर्वात मोठी शिक्षक भरती होणार आहे. आणि हे पदानुसार कोणत्या पदासाठी किती जागा आहेत या सर्वांची इत्थंभूत माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पवित्र पोर्टल अंतर्गत महत्त्वाची माहिती मिळेल. आणि प्राधान्यक्रम देताना काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. ते नेमके मुद्दे काय आहे याची देखील माहिती तुम्हाला आजच्याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चॅनलला पहिल्यांदा आल्यानंतर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शिक्षक भरतीच्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालता आजच्या मुख्य व्हिडिओला सुरुवात करूया. शिक्षक भरतीतील विद्यार्थ्यांसाठी खुशखबर. पवित्र पोर्टलवर तब्बल 30,209 पदांची जाहिरात आलेली आहे. आता आपण क्रमानुसार जाहिराती आणि कोणत्या पदाला किती जागा आहेत ते आता पाहून घेऊयात. पहिलं पद आहे इयत्ता 1ली ते 5वी या प्रवर्गासाठी 14,320 जागा आलेल्या आहेत. 1ली ते 5वीच्या सर्वात जास्त जागा आहेत 14,320. दुसरं इयत्ता 6वी ते 8वीसाठी किती जागा आल्या आहेत तर 10,012 जागा आलेल्या आहेत. किती? 10,012 जागा. तिसरं इयत्ता 9वी ते 10वीसाठी किती जागा आलेल्या आहेत तर 5,513 जागा आलेल्या आहेत. 5,513. आणि चौथं शेवटचं पद प्रकार इयत्ता 11वी आणि 12वीसाठी किती पदं आले? फक्त 364 जागा आलेल्या आहेत. अशा रीतीने एकूण 30,209 एकूण पदं शिक्षक भरतीमध्ये भरली जाणार आहेत. आता हे झालं पदांचं. आपण एकूण 30,200 पदांची माहिती या व्हिडिओमध्ये देत आहोत. त्याचप्रमाणे प्रेफरन्स देताना काही गोष्टीचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करायला हवे. आपला प्रेफरन्स देणं चुकलं तर कदाचित आपल्याला शिक्षक भरतीतनं बाद देखील होऊ शकतो आणि आपली निवडसुद्धा होणार नाही. त्यामुळे कोणते महत्त्वाचे असे मुद्दे आहेत जे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे. म्हणजे प्रेफरन्स द्यायचे म्हणून कुठेही द्यायचे नाही. जर शिक्षक भरतीमध्ये आपल्याला योग्य ठिकाणी आपल्याला काम करायची संधी मिळाली तर आपलं शिक्षक भरतीचं शिक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण होईल. त्यामुळे प्रेफरन्स देण्याचे पहिले काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला हव्या. कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या म्हणजे प्राधान्यक्रम देताना हे महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवणे फार गरजेचे ठरणार आहे. या गोष्टीपैकी एकही गोष्ट चुकली तर तुम्ही शिक्षक भरतीतून बाद होऊ शकता. पाहिजे त्या ठिकाणी तुमची निवड होणार नाही आणि तुम्हाला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी लागेल. तर नेमके काय मुद्दे आहेत ते आपण तर जाणून घेऊयात. सर्वात पहिला मुद्दा या भरतीमध्ये हा राहील की आपले गुण किती आहेत. टेट 2025-26 परीक्षा देऊन खूप दिवस झालेले आहेत. 1 वर्षाच्या वरती वर्ष उलटलेले आहेत. विद्यार्थी प्रतीक्षा करत होते कधी भरती सुरू होणार, कधीच भरती सुरू होणार. आता भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. तुम्ही चांगले मार्कसुद्धा घेतले आहेत. पण नेमकं त्या आपण ज्या इयत्तेमध्ये समजा 9वी 10वीला तुम्ही प्राधान्यक्रम दिलेला असेल तर तुमचे मार्क खरंच तेवढे आहेत का? तुम्ही मेरिटमध्ये त्या बसणार आहेत का? सर्वात पहिले मागील वर्षाचे मेरिट बघा. आपण कोणत्या प्रवर्गामध्ये आहे, त्या प्रवर्गामध्ये जागा कोणत्या मेरिटनुसार भरल्या गेलेली हे तपासा. जाहिराती पूर्ण वाचा. सर्वात पहिली गोष्ट ही की आपले गुण किती आहे हे सर्वात मोठं हे. आपले गुण कमी असतील तर त्यानुसार आपल्याला पसंतीक्रम द्यावे लागतील. गुण जास्त असेल तर आपल्याला आपल्या आवडीनुसार पसंती करायला काही हरकत नाही. आपले गुण किती आहेत हे सर्वप्रथम. दुसरं आपला विषय कोणता आहे, आपल्या विषयाची जागा नेमक्या किती आलेल्या आहेत ते आपल्याला सर्वप्रथम जाहिरातीमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. आपल्याला आपल्या विषय माहिती आहे फक्त, पण जाहिरातीत आपल्या विषयाची ती जागा नाहीच आहे आणि आपण तिथं प्रेफरन्स दिला तर आपला फायदा होणार आहे का? नाही होणार आहे. त्यामुळे दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा की आपला विषय कोणता आहे आणि त्या विषयाला त्या ठिकाणी जागा आहे का हे देखील पाहणं गरजेचं आहे. तिसरा महत्त्वाचा विषय हा आहे की कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक जागा आपल्या विषयाच्या आहेत. जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जागा हे बघू नका. कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्या विषयाशी निगडीत सर्वाधिक जागा आहे हे पहा आणि त्या ठिकाणी तुम्ही प्रेफरन्स द्यायला हरकत नाही. तुम्ही फक्त कोणत्या जिल्ह्यात जास्त जागा आहे तिथं प्रेफरन्स देत आहे, पण तिथं प्रेफरन्स दिल्यानंतर देण्याच्या पहिले बघा त्या जिल्ह्यात आपल्या विषयाची जागा आहे का, आपल्या कास्टनुसार ती जागा आहे का ते बघायचं. ते बघायच्या नंतरच प्रेफरन्स द्यायचा. म्हणजे बहुतेक विद्यार्थी ही चूक करतात की ह्या जिल्ह्यात जास्त जागा आहे म्हणून तिथे प्रेफरन्स देतात, पण तिथे आपल्या विषयाची जागा नसल्यानंतर त्यांचा तिथं
ते प्रेफरन्स वाया जाणार आहे. त्यामुळे तिसरा महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक जागा हे आपल्या विषयाच्या आहेत या पूर्ण लक्षात घ्या आणि मग प्रेफरन्स द्या. शेवटचा मुद्दा आहे की आपण कोणत्या प्रवर्गातून, आपली कास्ट कोणती आहे आणि त्या जिल्ह्यात आपल्या प्रवर्गाच्या नेमक्या जागा किती आहेत याची देखील माहिती विद्यार्थ्यांना असायला हवी. हे महत्त्वाचे 4 मुद्दे प्रेफरन्स देण्याच्या पहिले लक्षात घ्या आणि मगच तुम्ही प्रेफरन्स द्यायला सुरुवात करा. विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजे विना मुलाखतीसह विद्यार्थ्यांना 100 प्रेफरन्स द्यावे लागणार आहे आणि विथ इंटरव्ह्यू 50 ठिकाणी प्राधान्यक्रम द्यायला संधी आहे. म्हणजे एकूण तुम्हाला 150 द्यायची संधी आहे. प्रत्येक ठिकाणी द्यावाच, कारण शिक्षक भरतीमध्ये आपले गुण जे आहेत ते सर्व गोष्टी ठिकाणी हे करतात. आपले गुण किती आहे यावरती पुढची तुमची स्टेप ठरणार आहे. त्यामुळे प्रेफरन्स देताना काळजीपूर्वक सर्व जाहिराती वाचा, ॲनालिसिस करा आणि नंतर या 4 मुद्द्याकडे लक्ष द्या आणि 4 मुद्द्यांच्या आधारानंतर तुम्ही प्रेफरन्स द्यायला सुरुवात करा. पवित्र पोर्टलवर पुढील जी काही नवीन अपडेट येईल त्याबद्दल सर्वात पहिले माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय हाच होता की प्रेफरन्स देताना काही गोष्टी प्रकर्षाने विद्यार्थ्यांनी पाळावेत, काही मुद्दे जे आहेत ते विद्यार्थ्यांनी पाहावे याची माहिती दिलेली आहे. तसेच शिक्षक भरती पवित्र पोर्टलवर 30,200 पदांची जाहिरात आलेली आहे. कोणत्या इयत्तेला किती पदं भरली जाणार याची देखील सविस्तर इत्थंभूत माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. आणि पुढे जी काही नवीन अपडेट पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भात येईल ते देखील आपण देण्याचा प्रयत्न करू. आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून असेच पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती, विद्यार्थ्यांसाठीची उपयुक्त अशी माहिती देण्याचा प्रयत्न पण लवकर देण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. धन्यवाद.